शेतकरी मित्रांनो, श्री साई डेअरी फार्मवरती तुमचं स्वागत आहे. बघू शकता आता बाजारात त्यांच्याकडे खूप सारा माल आलेला आहे विक्रीसाठी. आणि राहुल भाऊ आपल्या बरोबर आहे. नमस्कार राहुल दादा. हो दादा, नमस्कार. जय शिवराय. कसं काय चाललं बाजार? बाजार आज व्यवस्थित होता. बाजार पाऊस वगैरे कसं काय? पावसामुळे जास्त बाहेरचे लोक आले, हां त्यामुळे बाजार आज पडलेला होता. 5-10 हजार रुपयाने बाजार कमी होता. कमी होता. तर दादा आता या म्हशी आपल्याकडे सगळ्या अवेलेबल आहे विक्रीसाठी. सगळ्यात 5-6 म्हशी उरलेले आहेत. ताज्या आहेत का? सगळ्यात ताज्या आहेत. काही 2-3 दिवसात खाली होणार आहेत, काही खाली झालेले आहेत. काही म्हशींचे चिकच आहेत. ही म्हैस कालच बघू शकतो मित्रांनो, कालच जाणलेली म्हशी एकदम क्वालिटीच्या म्हशी आहेत. तर दादा आता आपल्या किती आहे टोटल? 4 राहिल्यात का? सगळे 4-5 म्हशी आहेत. बरं बरं. तर आता हिचं काय सांगितलं बरं काल जाणलेली? आता ही वेलेली म्हैस, हां तिचा बच्चा अजून ते पाठच खाली झाली. हां हां एकदम कवळी म्हैस आहे. दुसऱ्या वेताची म्हैस आहे. हां हां एकदम मोठ्या मापाची म्हैस आहे आणि मुर्रा म्हैस, प्युअर मुर्रा. हां हां. तर काय किंमत सांगितली? तिथे सांगायला 1,35,000 रुपये किंमत आहे. 1,35,000 आल्यानंतर ही म्हैस 25,000 फायनल आहे. 1,25,000 फायनल होईल. आणि आपण 14 लिटरच्या गॅरंटीमध्ये आपण शेतकऱ्यांना देणार आहे. चालतंय. दादा ही पलीकडची? हिला अजून 3-4 दिवस झाले. 4 दिवस, आज 4था दिवस आहे. हां हां. हिला सध्या 10-12 लिटर दूध आहे. 10-12 लिटर दूध आहे. 10-12. आज फुटला पण उद्या नाही फुटणार, कारण की आज कच्चा पक्का दूध उद्या नाही फुटणार. मग काय सांगितलं हिचे रेट? तिथे सांगायला 1,05,000 रुपये. 1,05,000 रुपये सांगितले. कमी जातो होईल का शेतकरी? 55,000 रुपयाला फायनल आहे, कारण की मुर्रामध्ये मसानमुर्रामध्ये मसानमुरामध्ये मुर्रामध्ये नाही, मैसानमुर्रामध्ये 55,000 रुपये किंमत होणार आहे मित्रांनो म्हैस पहा व्हिडिओच्या माध्यमातून. आणि खाली काय हिच्या? तिच्या खाली टोन दोन तर दादा आता हिचं काय सांगितलं? तिथे सांगायला 1,40,000 रुपये. 1,40,000 रुपये का? आणि हिला किती दिवस टाईम आहे खाली व्हायला अजून? तिला 4-8 दिवसाच्या आत खाली होती. मित्रांनो तुम्ही म्हैस पहा एकदम प्युअर आहे, जाती गोती शिंगडी पगडी पाहिजे व्हिडिओच्या माध्यमातून. आणि बघू शकते एकदम क्वालिटीचे आहेत. त्यांनी किती खरेदी केलेले आहेत? त्यांनी 4 मशीनची खरेदी केली आपल्याकडे. व्हिडिओ त्याला नको म्हणते. नाही ते लाजत येते. हां हां. हिचे काय सांगितले म्हणले? तिथे सांगायला 1,40,000. हां. फायनली म्हणजे आपल्याला 1,25,000 मध्ये फायनल. दूध किती काढीन दादा? हे म्हैस काढीन 14-15 लिटर. 14-15 लिटर दूध. म्हणजे 16 लिटरच्या आसपास काढीन, पण आपण 14 लिटरच्या बोलीमध्ये शेतकऱ्यांना राहू. किती वेळ येतात आता ही? आता सध्या पोटामध्ये हिच्या 3रं आहे. मित्रांनो तुम्ही शिंगडी पगडी पहा म्हैस एक नंबर एकदम प्रॉपर मुर्रामध्ये. दादा आता ही? हे 14-16 लिटर दूध पिळून. हां हां. जाती गोतीला प्युअर मुर्रा आहे. एकदम प्युअर मुर्रा आहे, टॉपची मुर्रा आहे. मित्रांनो बघू आपण सगळ्यात टॉपचाच माल करतो. टॉपच्या म्हशी आहेत आणि टॉपचाच माल आहे. तुम्ही दोन्ही शिंगडी पगडी पहा. हे सगळ्या म्हशी दादाकडे विक्रीला आहे. हिची काय किंमत म्हणली तुम्ही? हिचे सांगायला 1,35,000 रुपये. फायनल समोर आल्यानंतर 1,25,000 रुपयाला फायनल देऊ. 1,25,000ला जर दोन्ही घेतल्या तर काय रेटने होते? फायनल घ्यायचे मग 2.5 लाख रुपयाला आपण थोडा देऊ टाकू शेतकऱ्याला. फायनल फायनल 1,45,000 रुपयाच्या पेक्षा कमी आपल्याला. 2,45 मध्ये दोन्ही? 2,45,000 रुपयाला दोन्ही? 2,45,000 रुपयाला आपण फायनल मशीन देऊन टाकू. बरं 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 चालेल. कॉन्टॅक्ट नंबर द्या बरं आपला. माझा नंबर 80-87-23-95. राहणार प्रॉपर घोडेगावमधले व्यापारी आहेत मित्रांनो, बघू शकता. बाजार सोडून इतर वेळेस जरी शेतकरी जर आले तर त्यांची पण आपण सुविधा करतो, कारण राहण्याची खाण्याची काही ना बाजार वेळेस वेळ भेटत नाही याला. काही आडमध्ये आता सोमवार मंगळवार बुधवारपर्यंत जर आडमध्ये जरी आले तरी आपल्याकडे माल अवेलेबल कंटिन्यू असतो आपल्या फार्मवरती. आपण तिथून पण त्यांना खात्रीशीर माल खरेदी करून देऊ शकतो किंवा आपला माल देऊ शकतो. चालते. बघू शकता अशा प्रकारे जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर घोडेगाव म्हैस बाजारात येऊन खरेदी करू शकता. आता बाजार सुटला आहे दादा नाही का? आता बाजार आता संपतच आलाय जवळ. या गोठ्यावर जाणार का? आता सगळ्या म्हशी गोट्यावर जाणार आता कारण की कसं आता आपल्या युट्यूबद्वारे बऱ्याचशा शेतकऱ्यांना कळतं की मला आडमध्ये पण भेटतो. त्यामुळं आता काही आडमध्ये पण आता हप्ता परत पुढला शुक्रवार बघत नाहीत म्हशी, आडमध्ये सगळ्या म्हशी विकून जातात. नवीन माल येईन ना पण आता सगळ्या आता उद्यापासून परत खरेदी चालू असते. चालतं. आजचा बाजार आता एवढ्या म्हशी शिल्लक राहिल्या तरी पण आपण खेड्यावरती जाऊन माल खरेदीच करतो. चालतं. माल भरपूर असतो आपल्याकडे, काय अडचण नाही.